त्या रात्री माझ्यासोबत जे काही झालं, खरं सांगतो मित्रांनो, ते पाहून मी आणि माझा भाऊ घामाने चिंब झालो होतो. नमस्कार मित्रांनो, मी परत आलो एक नवीन गोष्ट घेऊन. गोष्ट चालू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा नवीन भूताच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कानाला हेडफोन लावा, रूमची लाईट बंद करा आणि गोष्टीत हरवून जा. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही ट्रेन पकडण्यासाठी घरातून निघालो. आम्हा दोघांना सकाळी कामावर जायचं होतं. आमच्या गावच्या घरापासून रेल्वे स्टेशन बाईकवरून 1 तासाच्या अंतरावर आहे. रात्रीची वेळ होती. ती ट्रेन शेवटची असल्यामुळे आम्ही घरातून थोडं लवकर निघालो. मोठ्या माणसांचा आशीर्वाद आणि पारख्यांचा निरोप घेऊन निघालो. नाक्यावर येऊन रिक्षा पकडली. रिक्षेसाठी सुद्धा जास्त वेळ वाट नाही बघावं लागली. रिक्षा स्टेशनकडे निघाली. रिक्षावालाही ओळखीचाच होता. त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गोष्टी करत आम्ही चाललो होतो. गप्पा करत करत आम्ही बरेच पुढे आलो. पूर्ण रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर लाईटीचे पोल होते आणि त्यांच्यामध्ये पूर्ण काळोख होता. त्याच एका लाईटीच्या उजेडाखाली एक मुलगी 2 बॅगा घेऊन रिक्षाला हात दाखवून थांबवण्याचा इशारा करत होती. रिक्षा थांबली. मुलगी रिक्षात बसली. ड्रायव्हर रिक्षा चालू करू लागला, पण रिक्षा काही केल्यास चालूच होत नव्हती. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला, पण रिक्षा काही चालू झाली नाही. ड्रायव्हर म्हणाला, रिक्षा धक्का स्टार्ट करावी लागेल. आम्ही तिघेही सामान रिक्षात ठेवून खाली उतरलो आणि रिक्षाला धक्का मारू लागलो. ड्रायव्हर पुढे बसून हँडल सांभाळत होता. रिक्षाने जसे थोडी स्पीड पकडली तशी लगेच चालू झाली. तिघेही पटापट रिक्षात बसलो आणि रिक्षा पुन्हा स्टेशनकडे निघाली. रिक्षा चालू करण्यात अर्धा पाऊण तास निघून गेला होता. उशीर होऊ नये म्हणून रिक्षावाला रिक्षा फास्ट चालवू लागला. रिक्षा स्टेशनच्या आसपास पोहोचली. समोरून एक रिक्षा पॅसेंजरनी गच्च भरून येत होती. गाडी आली असेल का रे, हे एवढे पॅसेंजर चाललेत, माझा भाऊ म्हणाला. नाही रे, दुसरी गाडी असेल, मी म्हणालो. रिक्षा स्टेशनला आली. आम्ही खाली उतरलो. तिथे एकही माणूस दिसत नव्हता. नाही गाड्या दिसत होत्या. आम्ही सामान घेतला आणि प्लॅटफॉर्मकडे जाऊ लागलो. रिक्षावाला निघून गेला. आता तिथे फक्त आम्ही तिघेच होतो. मी, माझा भाऊ आणि ती मुलगी. आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो तर तिथे सुद्धा कोणीच नव्हतं. सर्व स्टॉल पण बंद होते. काय विषय आहे मला समजतच नव्हतं. आपली गाडी येऊन तर नाही ना गेली, मुलगी म्हणाली. नाही ग, 11ची गाडी आहे आणि आत्ताशी 10:30 वाजलेत. अजून अर्धा तास आहे गाडी यायला. तिथेच सामान ठेवून आम्ही गाडीची वाट पाहू लागलो. खूप वेळ निघून गेला. 11 वाजून गेले होते. गाडीची अनाउन्समेंट सुद्धा झाली नव्हती. गाडीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. तेवढ्यात मला एक माणूस आमच्या दिशेने येताना दिसला. त्याने निळा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्याच्या हातात एक बॅग सुद्धा होती. तो मला लोको पायलट वाटत होता. आम्ही त्याच्या जवळ जाऊन गाडीची चौकशी केली. तो म्हणाला, ती ट्रेन तर कधीच निघून गेली. आज रविवार आहे. आज ती ट्रेन 8 वाजता या स्टेशनला येते, असा म्हणून तो व्यक्ती निघून गेला. आम्हाला आता काय करावं सुचेना. आम्हाला पुन्हा गावी जायला सुद्धा गाडी नव्हती. ती रात्र आम्हाला स्टेशनवरच घालवावी लागणार होती. ती मुलगी सतत तिच्या भावाला फोन लावायचा प्रयत्न करत होती. ती आमच्यापासून थोडी लांबच उभी होती. तिच्या तोंडावर भीती दिसत होती. मी त्या मुलीला बिंदास राहा, आम्ही आहोत असं म्हणून दादा आणि मी तिथेच बॅग टाकून प्लॅटफॉर्मवर झोपून गेलो. ती मुलगी बसूनच होती. 15 मिनिटं आम्ही झोपून होतो. ती मुलगी अचानक आम्हाला उठवू लागली. मी आणि दादा उठून बघतो तर काय, समोरून एक ट्रेन येत होती. आम्ही पटापट उठलो आणि बॅग घेऊन पुढे पुढे जाऊ लागलो. अनाउन्समेंट होत होती. ट्रेन हळूहळू स्लो झाली. पूर्ण ट्रेन रिकामी होती. ट्रेनमध्ये एकही पॅसेंजर नव्हतं. मला थोडी शंका आली म्हणून मी ट्रेनचा नंबर बघितला. नंबर पण सेम होता. सर्व सीट खाली होत्या म्हणून आम्ही तिघेही वेगवेगळ्या सीटवर बसलो. ट्रेनमध्ये एक वेगळाच दुर्गंध येत होता. ट्रेन सुरू झाली. दादा आणि ती मुलगी झोपून गेले. मी खिडकीतून बाहेर पाहत होतो. ट्रेन एका स्टेशनला थांबली. तो स्टेशन अगदी आमच्या स्टेशनसारखाच दिसत होता. गाडी स्पीडला असल्यामुळे मला नाव वाचता नाही आलं, पण स्टेशन आमच्या स्टेशनसारखाच होता. असे 2-3 स्टेशन निघून गेले. तेही मला सेम टू सेम वाटले. मला थोडा माझ्यावर डाऊट आला म्हणून मी उठून दारात आलो आणि बोललो, आता स्टेशनचं नाव वाचतोच. आणि जशी गाडी स्टेशनला लागली गडबडून गेलो. मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो आमचा स्टेशन होता. गाडी पुन्हा स्टेशनवरून निघाली. प्लॅटफॉर्मवर एक माणूस सिग्नल दाखवत उभा होता. त्याला पाहून तर माझे पाय वतरू लागले. त्याला मुंडीच नव्हती.
मी पळत दादाकडे आलो आणि त्याचा सर्व प्रकार सांगितला. त्याला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी त्याला दारापाशी नेलं. पुन्हा तो स्टेशन आला. आता दादासुद्धा गडबडून गेला होता. आम्ही आमच्या बॅग घेतल्या, त्या मुलीला उठवलं आणि तिला आमच्या सोबत घेऊन पटकन खाली उतरलो. बॅगा खाली ठेवून आम्ही ढापा टाकत होतो. ट्रेन हॉर्न वाजवू लागली. तिचा हॉर्न बंदच होत नव्हता. आम्ही कानावर हात ठेवून खाली बसलो. तो आवाज खूप त्रासदायक होता. तेवढ्यात मी ट्रेनकडे पाहिलं. 2 TCचे युनिफॉर्म आमच्याकडे येत होते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त युनिफॉर्म. त्या युनिफॉर्ममध्ये कोणीच नव्हतं. हे बघून ती मुलगी किंचाळली. आम्ही आमच्या सामान तिथेच टाकून बाहेर जायचं रस्त्यावर पळू लागलो. पळता पळता ती मुलगी पडली आणि अचानक तिची केस कोणीतरी ओढू लागला. आम्ही तिला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. ती खूप घाबरली होती. ती हवेत तरंगत होती. आम्हाला सुद्धा कोणीतरी धक्का मारल्यासारखं झालं आणि आम्ही खाली पडलो. ती मुलगी सुद्धा खाली पडली. मी वरती पाहिलं तर एक बाई हातात एक लहान मुलं घेऊन माझ्याकडेच बघत होतं. आम्ही पुन्हा उठलो आणि मागे वळून पाहिलं तर ट्रेनमधून खूप सारे लोक उतरत होती. कोण जळलेला होता तर कोणाची मुंडकाच नव्हता, तर कोणाचा हात तुटला होता. मी त्या मुलीला आवाज दिला. ती आमच्यापासून दूर आणि ट्रेन जवळ होती. आवाज देऊन तिला मागे पाहायला सांगितलं. ते सर्वजण तिच्या मागे धावू लागले. ती मुलगी आमच्याकडे पळत येत होती. मी पळत पळत तिच्यापाशी गेलो. तिचा हात पकडून तिला ओढत घेऊन आलो. आम्ही तिघे कसाबसा करून स्टेशनच्या बाहेर आलो आणि एक गेट होता तो लावून घेतला. ती लोक मला झॉम्बीसारखीच वाटत होती. आमची पूर्ण वाट लागली होती. त्या मुलीची तर पूर्ण केस वगैरे तुटली होती. सर्व कपडे माखले होते. मी तिला पाणी दिलं. ती उभ्या उभ्याच गटागट पाणी पिऊ लागली. ती लोक आता त्या गेटच्या बाहेर येऊ लागली होती. त्यातलाच एक पटकन आमच्या जवळ आला. तेवढ्यात त्याच्यावर लाईट पडली. एक गाडी स्टेशनच्या दिशेने येत होती. आम्ही तिघेही त्या गाडीच्या दिशेने पळू लागलो. गाडीवाल्याला इशारा करून दार खोलायला सांगितला आणि आम्ही पटकन गाडीत शिरलो. ती गाडी त्या मुलीच्या दादाची होती. तिने दादाला गाडी पळवायला सांगितली. तिने जेव्हा विचारलं, दादा तू इथे कसा आलास, तर दादा म्हणाला, तुझा जेव्हा फोन लागत नव्हता तेव्हा मी तुझा लोकेशन ट्रेस केला. तेव्हा तू मला स्टेशनवर दिसलीस. तेव्हा मी तुला न्यायला आलो. पण तुझी हालत अशी कशी झाली आणि हे दोघं कोण आहेत? ती मुलगी तिच्या दादाला सर्व प्रकार सांगू लागली. मला अजूनही समजत नव्हतं की आमच्यासोबत काय झालंय.